ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक वेगळं प्रकरण. हे प्रकरण आहे परिमिती विषयक. त्रिकोण, आयत आणि चौरस अशा प्रकारच्या 3 भौमितिक आकृत्यांची आपल्याला परिमिती काढावी लागते. मग परिमिती म्हणजे काय? परिमिती काढण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. परिमिती काढण्यासाठी ती आकृती बंदिस्त असावी लागते. जर आकृती बंदिस्त नसेल तर त्या आकृतीची परिमिती आपल्याला काढता येत नाही. म्हणजे खुल्या आणि अपूर्ण किंवा अर्धबंदिस्त आकृतीची परिमिती आपण काढू शकत नाही, हे पक्क लक्षात ठेवा. परिमिती काढण्यासाठी बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. आता पहिली आकृती आपण पाहूया. त्रिकोण अत्यंत सोपं आहे. त्रिकोणाला बाजू 3 असतात आणि या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज केली की आपल्याला त्रिकोणाची परिमिती मिळते. या स्लाइडमध्ये त्रिकोणाची परिमिती म्हणजे इंग्रजीमध्ये पेरिमीटर आपण काढलेलं आहे. परिमितीचं सूत्र आपण वापरलेलं आहे. तीनही बाजूंची बेरीज केलेली आहे. पहिल्या बाजूची किंमत आहे ए, दुसऱ्या बाजूची किंमत आहे बी आणि तिसऱ्या बाजूची किंमत आहे सी. या तीनही बाजूंच्या किमतीची बेरीज करून आपण या त्रिकोणाची परिमिती काढलेली आहे. यानंतरची आकृती आहे आयत. अत्यंत सोपं सूत्र आहे. लक्षात ठेवा, अभ्यासा, पाठांतर करा. आयताच्या परिमितीचे सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी किंवा 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी असं त्याचं सूत्र आहे. समोर दिसणारी आकृती ही आयताची असून आयत ABCD हा नमूद केलेला आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या सारख्या लांबीच्या असतात. त्यामुळे AB जेवढी आहे तेवढीच DC आणि AD जेवढी आहे तेवढीच BC ही बाजू आहे. आयताची परिमिती काढण्यासाठी आपण चारही बाजूंची इथे बेरीज केलेली आहे. AB अधिक BC अधिक CD अधिक DA. समोरासमोरील बाजू सारख्या असल्यामुळे त्या आपण 2 वेळा लिहिलेल्या आहेत. 2AB अधिक 2BC म्हणून 2 कंसात AB अधिक BC करून आपण आयताची परिमिती काढू शकतो. अशा प्रकारे आयताच्या परिमितीचं स्पष्टीकरण इथे मांडलेलं आहे. काळजीपूर्वक अभ्यासल्यानंतर हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर चौरस. चौरस ही अत्यंत सोपी सुलभ आकृती आहे. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. चारही कोन सारखे असतात. चारही कोन 90 अंश मापाचे असतात. चौरसाचे दोनही कर्ण सारख्या लांबीचे असतात. चौरसाची परिमिती काढण्यासाठी आपण चारही बाजूंची बेरीज करतो. समोरच्या आकृतीमध्ये आपल्याला चौरस दिसतोय. आपण त्याची परिमिती काढलेली आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासावी लागणारी एक आकृती आहे म्हणजे त्याला म्हणतात बहुभुजाकृती. बहुभुजाकृतीची परिमिती काढण्यासाठी आपण तिच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करतो. सोबत दिलेल्या स्लाइड मधील आकृती ही बहुभुजाकृती असून या बहुभुजाकृतीच्या बाजू अनुक्रमे 7 युनिट, 8 युनिट, 5 युनिट आणि 3 युनिट अशा आहेत. या बहुभुजाकृतीची परिमिती काढण्यासाठी आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल. म्हणजे 7 अधिक 8 15 अधिक 3 18 अधिक 5 23 म्हणजे समोरच्या बहुभुजाकृतीची परिमिती ही 23 युनिट्स असेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हा व्हिडिओ कृपया फॉरवर्ड करा. ज्ञानप्रबोधिनीच्या यशामध्ये आपलं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. आभार.